नमस्कार, मी शांभवी थिटे न्यूज डंकाच्या जगाचा कानोसा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत करते। भारताने नुकतीच पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केली। त्यातील एक पुरस्कार विशेष लक्षवेधी होता। भारताने जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ॲबे यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित केले। ॲबे हे दुसरे जपानी नेते आहेत ज्यांचा भारताने पद्मविभूषण देऊन सन्मान केला आहे। 2001 मध्ये जपानचे संरक्षण मंत्री होसे नारोटा यांच्या कार्याचा देखील भारताने पद्म पुरस्कार देऊन गौरव केला होता। 66 वर्षांच्या ॲबेंना त्यांच्या प्रशासकीय आणि सार्वजनिक सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार देऊन भारताने फक्त नवी दिल्ली आणि टोकियोमधील सहसंबंध मजबूत केले नसून शिंजो ॲबेंच्या इंडो पॅसिफिक समुद्रातील चीनचे वर्चस्व मोडून काढण्याच्या कार्याचा देखील सन्मान केला आहे। 2007 मध्ये जपानचे पंतप्रधान असताना शिंजो ॲबे यांनी भारतीय संसदेत भाषण करताना दोन समुद्रांचा संगम म्हणजेच इंडो पॅसिफिकचा स्वातंत्र्य आणि समृद्धीचा मार्ग म्हणून उल्लेख केला होता। त्यानंतर भारत, जपान, ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी स्वारस्य दाखवून हा समुद्र चीनच्या एकाधिकारी धोरणापासून सुरक्षित करण्याची जबाबदारी पेलली। ॲबेंच्या ह्याच दूरदृष्टीमुळे आशिया, ओशनिया आणि युरोपियन देशांमधील अभ्यासक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विचारांना एक दिशा मिळाली। आशियातील सागरी धोरणात्मक सुरक्षेबद्दल कोणत्याही नेत्याने इतक्या सखोलपणे विचार आणि त्यांची अंमलबजावणी अलीकडे केलेली नाही। ह्या इंडो पॅसिफिक महासागरात स्वारस्य असलेल्या अनेक सत्तांना घेऊन लष्करी स्तरावर देखील जपान आणि भारत आपली फळी मजबूत करत आहेत। उदाहरण द्यायचे झालेच तर नोव्हेंबर 2020 साली भारत आणि जपानने आयोजित केलेल्या मलबार एक्सरसाइजचे ह्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकन नौदलाने देखील भाग घेतला होता। दरवर्षी आंतरराष्ट्रीय नौदलाच्या सहभागाने होणारी मलबार एक्सरसाइज पहिल्यांदा शिंजो ॲबेंच्या भारत दौऱ्यानंतर 2007 मध्ये बंगालच्या उपसागरात घेण्यात आली होती। या एक्सरसाइजचे उद्दिष्ट हे भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला एकत्र आणून इंडो पॅसिफिक समुद्रात मुक्त, स्वतंत्र, त्याचबरोबर सर्वसमावेशक अशा मूल्यांची जपणूक करणे हे आहे। ॲबेंच्या कल्पनेतून पूर्णत्वास जात असलेल्या ह्या प्रकल्पाचे उद्दिष्ट हे चीनच्या प्रादेशिक महत्त्वाकांक्षेला चाप बसवणे देखील आहे। 2+2 डायलॉगच्या माध्यमातून जपान आणि भारत हे देश आशियातील दोन शक्तिशाली सत्ता म्हणून पुढे येत आहेत। 2019 मध्ये झालेल्या जपान आणि भारतातील उच्चस्तरीय 2+2 डायलॉगमध्ये दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री स्वतः उपस्थित होते। या बैठकीदरम्यान एक महत्त्वाचा ठराव मान्य करण्यात आला, ज्यामुळे इंडो पॅसिफिक धोरणात नवी दिल्ली आणि टोकियोची भूमिका आणखीनच मजबूत झाली। ॲक्विजिशन अँड क्रॉस सर्व्हिसिंग ॲग्रीमेंटद्वारे जपानने भारतातील अंदमान निकोबार येथील लष्करी तळावर तर भारताने जपानच्या दिजिबुती येथील नौदलीय तळावर राखीव हक्क मिळवले। शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही उक्ती इथे बरोबर लागू होते। या इंडो पॅसिफिक धोरणासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जपानचे पॅन्डेमिक पॅकेज, ज्यामुळे अनेक कंपन्या चीनमधून आपले उत्पादन कारखाने जपानमध्ये हलवत आहेत। जपानने जाहीर केलेल्या अनुदानांमध्ये फक्त जपान येथे स्थित असलेल्या कंपन्याच नाही तर चीनमधील अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा देखील समावेश आहे ज्यांना आपले उत्पादन कारखाने जपान येथे हलवायचे आहेत। जपान हा भारतात गुंतवणूक करणारा आणि विकास प्रकल्पांमध्ये भारताला मदत करणारा महत्त्वाचा देश आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पात भारताला मदत करण्यासाठी पुढे आले ते म्हणजे शिंजो ॲबे। जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीच्या माध्यमातून जपानने भारताला 0.1% इतक्या क्षुल्लक व्याजदराने 50 वर्षांच्या मुदतीसह 88,087 करोड रुपयांचे कर्ज दिले।
शिंझो ॲबे आणि नरेंद्र मोदींनी चीनच्या महत्त्वाकांक्षी अशा बेल्ट रोड इनिशिएटिव्हला पर्यायी मार्ग मिळावा म्हणून अनेक एकत्रित प्रकल्पांसाठी पुढाकार घेतला. अगदी मॅरिटाईम कोऑपरेशन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, कनेक्टिव्हिटी अशा 21व्या शतकातील महत्त्वाच्या आव्हानांवर या दोन्ही नेत्यांनी एकत्र काम केले. बेल्ट रोड इनिशिएटिव्हला पर्याय म्हणून दोन्ही देशांनी श्रीलंकेत पोर्ट कोलंबो येथे ईस्ट कंटेनर टर्मिनल उभारले. हंबनटोटा या श्रीलंकेच्या बंदरावर चीनने आपली आर्थिक शक्ती वापरून धोक्याने कब्जा केला. त्यामुळे पोर्ट कोलंबो येथील प्रकल्पाने श्रीलंकेला बराच दिलासा दिला. म्यानमार आणि थायलंडला बरोबर घेऊन नवी दिल्ली आणि टोकियोने आशियान इंडिया डायलॉग रिलेशन्स, मेकॉंग गंगा कोऑपरेशन, बिमस्टेक आणि ACMECS असे बरेच प्रकल्प एकत्र राबवायला सुरुवात केली. शिंझो ॲबेंच्या या इंडो पॅसिफिक महत्त्वाकांक्षेमुळे मोदींच्या परराष्ट्रीय धोरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ॲक्ट ईस्ट पॉलिसी आणि नेबरहूड फर्स्ट राबवणे शक्य झाले. मोदींना खऱ्या अर्थाने आशियातील एक महत्त्वाचा सहकारी शिंझो ॲबेंच्या रूपाने भेटला आणि म्हणूनच शिंझो ॲबेंना प्रदान केलेला पद्मविभूषण हा पुरस्कार भारत आणि जपान ह्या दोन सामर्थ्यवान देशांमधील सहकार्याची आणि मैत्रीची फक्त जगालाच नाही तर चीनलाही जाणीव करून देत आहे.